या ठिकाणी आज पारंपरिक लोककला आणि लोककलामध्ये यासंबंधी थोडक्यात माहिती समजावून घ्यायची आहे। आणि गेले 40 वर्ष मी या क्षेत्रात काम करतो आहे। त्यासाठी सुरभी नावाची संस्था मी स्थापन केली। सुरुवातीला मी स्वतः विद्यार्थी असताना किंवा नंतर प्राध्यापक झाल्यानंतर विद्यार्थी करवी या लोककला ज्या आहेत त्या स्टेजवर आणण्याचा प्रयत्न केला, पण त्या स्टेजवर आणण्याचा प्रयत्न करून सुद्धा काय त्याचा उपयोग झाला नाही। याचं कारण काय की स्पर्धेपुरतीच ते महत्त्वाचं होतं, स्पर्धेपुरतीच ते मर्यादित राहिलं। पण नंतर आमच्या लक्षात आलं की पारंपरिक जे लोककलावंत आहेत, परंपरागत ज्यांच्याकडे जी लोककला आहे त्यांच्यासाठी आम्ही काम करावं असं आमच्या मनात आल्यानंतर आमचे काही मित्र आणि आम्ही एकत्र आलो आणि सुरभी नावाची संस्था स्थापन केली। त्या संस्थेच्या वतीनं ज्ञात आणि अज्ञात लोकसंस्कृतीचे उपासक जे आहेत त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि जे काही आम्हाला सापडलेत त्यांच्यासाठी आम्ही काम करण्यास सुरुवात केली की त्यांना व्यासपीठ मिळवून द्यायचं, त्यांचा सन्मान करायचा, त्यांना त्यांची राहण्याची व्यवस्था करायची, एक दिवसाचा महोत्सव घ्यायचा, त्यांना भोजन द्यायचं आणि त्यांचा सन्मान करून त्यांना यथोचित सन्मान करून त्यांना पाठवून द्यायचं। अशा प्रकारचा आम्ही कार्यक्रम गेली 36 वर्षे करतो आहे। म्हणजे ही रात्र शाहिरांची असेल, गावगाड्यांच्या पाऊलखुणा असेल, गावकुसाची सोबती असतील, अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही राबवलेले आहेत। नंतर आता जे आपण या ठिकाणी ज्या लोककला समजावून घेणार आहोत त्या लोककला 2 प्रकारच्या आहेत। त्या म्हणजे त्यातली एक लोककला आपण समजावून घेणार आहोत। त्यामध्ये संगीत, नृत्य आणि अभिनय आदी यासंबंधी असणारी लोककला आपण समजावून घेणार आहोत। दुसरी लोककला आहे ती हस्तकला। हस्तकलेचा संबंध या ठिकाणी नाही आहे। संगीत, नृत्य आणि अभिनयाची जी लोककला आहे त्यामध्ये ज्या लोककला आहेत त्या समजून घ्यायच्या आहेत। त्यामध्ये देखील 2 भाग पडतात। 2 भाग पडतात म्हणजे काय की एक गावगाड्याने विकसित केलेलं लोककला आणि दुसरी लोककला म्हणजे गावगाड्यामध्ये येणारे भटके लोककलावंत जे होते, सुगीच्या दिवसामध्ये येणारे जे लोककलावंत होते त्यांनी जे विकसित केलेलं लोककला आहे त्या लोककला। आता त्यामध्ये भटक्या लोककलावंतच्या ज्या लोककला आहे त्यामुळं त्यात पहिली जी लोककला आहे ती म्हणजे पहाटगान। पहाटगान हा लोककलावंत किंवा लोकसंस्कृतीचा उपासक मध्यरात्री म्हणजे साधारण तो 3 वाजता ब्रह्मस्थानावर तो गावागावाड्यामध्ये येत असे। पहाटगान असेल, माचेगान असेल, धवरगान असेल, पानगान असेल, त्यानंतर डाकुलती, डवरी, चित्रकथी, भांडपुराण याच्याविषयी फक्त थोडक्यात माहिती आपल्याला मिळते। ती संत साहित्यामध्ये मिळते, संतांच्या अभंगामध्ये मिळते। संतांच्या अभंगामध्ये आपल्याला थोडक्यात माहिती मिळते, कारण संत ज्ञानेश्वर असेल, संत एकनाथ असेल, संत जनी जनार्दन असेल यांच्यामध्ये थोडक्यात माहिती आपल्याला मिळते। त्यानंतर दुसरा जो लोककलावंत येतो, लोकसंस्कृतीचा उपासक जो येतो ब्रह्मस्थानावर जो येतो तो म्हणजे पांगुळ। पांगुळ हा त्याचा पेहरावा असतो तो त्याच्या डोक्याला शंकूच्या आकाराची टोपी असते, अंगामध्ये फाटके कपडे असतात आणि काक्यामध्ये झोळे असते आणि तो हातामध्ये दुसरी याची घुंगराची काठी असते आणि तो धर्म जागवण्यासाठी येतो। गावगाड्यामध्ये येणारा हा दुसरा लोककलावंत तो आता दुर्मिळ झालेला आहे, त्याचं दर्शनही दुर्मिळ झालेलं आहे। तो आता आपणाला दिसेनासा झालेला आहे, कारण का त्याच्याविषयी फक्त संत साहित्यामध्ये, संतांच्या अभंगामध्येच माहिती मिळते। तर त्याच्यानंतर येणारा दुसरा लोककलावंत म्हणजे बाळसंतोष। बाळसंतोष हा लोककलावंत असा आहे की बालकासारखा हावभाव करणारा तो लोककलावंत तो आता तोही दुर्मिळ झालेला आहे। तो मात्र लोकज्योतिषी होता, तो भविष्य सांगायचा। तोही कलावंत आता फार दिसेनासा झालेला आहे। त्याचंही स्थान आता आपणाला दिसेनासा झालेला आहे, तोही कुठे दिसेनासा झालेला आहे। त्याच्यानंतर येणारा जो लोककलावंत आहे तो म्हणजे पिंगळा जोशी। पिंगळा जोशी आता तो आपणाला कुठेतरी त्याचं दर्शन दिसतं। त्याचा पेहरावा असतो, अंगामध्ये अंगरखा असतो, पायामध्ये राजस्थानी बूट असतो, धोतर नेसलेला असतो आणि अंगरखावर कोट असतो, डोक्याला फेटा, लाल गुलाबी फेटा असतो, हातामध्ये डमरू असते आणि त्यानंतर एका हातामध्ये कंदील असतो आणि गावामध्ये विशिष्ट सुरावटीमध्ये देवदेवतांची नावं घेऊन तो फिरत असतो। असा हा पिंगळा जोशी, कुडबुडे जोशी तो लोककलावंत मात्र तो आज कुठे ना कुठेतरी आपल्याला दिसतो।
पण बाकीचा त्याचंही दर्शन आता दुर्मिळ झालेलं आहे. कारण का त्याला तो लोकज्योतिषीच आहे. त्याला पिंगळा नावाचा जो पक्षी असतो त्या पक्ष्याची भाषा समजली जाते असं तो सांगतो आणि तो भविष्यकथन करतो. त्याला जे वाढायला लोक भिक्षा वाढायला जे लोक येतात त्यावेळेला तो सांगतो की मला पिंगळ्याची भाषा समजते आणि त्या पिंगळ्याच्या भाषेवरूनच मी तुम्हाला भविष्य सांगू शकतो. आणि तो भविष्य सांगतो आणि जी काही भिक्षा वाढली जाते त्यावर तो समाधान होऊन निघून जातो. त्यानंतर येणारा लोकसंस्कृतीचा उपासक जो असतो तो म्हणजे सहदेव भाडलीकर. सहदेव भाडली ही 13व्या-14व्या शतकामध्ये ज्योतिषकार होऊन गेले असं म्हटलं जातं. पण सहदेव भाडलीची कथा सगळ्या प्रांतामध्ये आपल्याला हिंदुस्थानात दिसून येते. पण तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये 13व्या-14व्या शतकामध्ये हे लोक होऊन गेले असावेत. सहदेव आणि भाडली बहुजन समाजाची ज्योतिषकार असं म्हटलं जातं. यांच्यावर या ज्योतिषकारांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे त्याच्यावर आधारित भविष्य सांगणारे जे काही ज्योतिषकार होते ते गावगाड्यामध्ये यायचे आणि ते ज्योतिष सांगायचे. ते लोकज्योतिषी देखील आज आपल्याला दिसेनासे झालेले तेही दुर्मिळ झालेले आहेत. त्यानंतर येणारा रामप्रहरी येणारा जे वासुदेव हा सकाळच्या पारी येतो, रामप्रहरी येतो आणि वासुदेवाला असं म्हणतो किंवा दान पावलं पंढरीच्या विठुरायाला दान पावलं अशा प्रकारचं गीत म्हणतो. त्याचा पेहराव असतो. डोक्याला शंकूसारखी टोपी असते आणि त्याच्यावर मोरपिसा असतात. अंगामध्ये बाराबंदी असते. बाराबंदी आणि पायामध्ये धोतर नेसलं असतं. पायामध्ये चप्पल असतं. अशा प्रकारचा पेहराव असतो आणि हातामध्ये टाळ असतो आणि एका हातामध्ये चिपड्या असतात. आणि तो गाणी म्हणत येतो त्यावेळा त्याच्याभोवती बालगोपाळांचा घोळका जमतो आणि त्याला जे तो प्रत्येक दारामध्ये जातो तर मन खुशीनं त्याला धान्य वाढलं जातं आणि तो समाधान होऊन तो निघून जातो. पण त्याचं दर्शन आताही फार दुर्मिळ झालेलं आहे. त्याचं दर्शन अलीकडच्या काळामध्ये राजकीय लोकांनी प्रचारासाठी त्याचा उपयोग केलेला दिसून येतो. पण त्याचं दर्शन आपल्याला पंढरीच्या वारीमध्ये निश्चितच होतं. या वासुदेवांचं दर्शन आपल्याला पंढरीच्या वारीमध्ये निश्चित होतं. हे मात्र आहे, हे खरं आहे. यानंतर जो लोकसंस्कृतीचा उपासक येतो तो म्हणजे आराध्य गोंधळी जो आहे तो आराध्य गोंधळी शाहीर एक असतो आणि संबळ वाजवणारा एक असतो. त्याचंही दर्शन आता दुर्मिळ झालेलं आहे. तरीसुद्धा तो काही ठिकाणी गावगाड्यामध्ये दिसतो. तो येतो ज्या घरामध्ये जातो किंवा ज्या दारामध्ये जातो त्या दारामध्ये त्याला जे वाढण्यासाठी स्वकुशीने जी व्यक्ती येते किंवा एखादी स्त्री येते त्यावेळेला त्या स्त्रीचं नाव विचारतो आणि जो संबळ वाजवतो त्याला तो विशिष्ट बोटानं खुणा करतो आणि खुणा करून ते नाव सांगतो. त्या स्त्रीला नाव विचारलं असते आणि तिच्या वंशजाचं नाव विचारलं असतं, पूर्वजाचं नाव विचारलेलं असतं आणि ते पूर्वजाचं नाव विचारलेलं असतं. त्यावेळेला तो खुणा करून त्या संबळवाल्याला सांगतो की बाबा खुणा करून सांगतो. त्यावेळेला ते संबळवाला ते नाव ओळखतो आणि म्हणतो सखुबाई सुननं सकाराम सासऱ्याच्या नावानं, सुब्बर भात दिलं सासऱ्याच्या नावानं, दिलं नावानं अशा प्रकारचं तो नाव ओळखतो. आणि ते सासऱ्याच्या नावानं तो उद्धार करतो, देवीच्या नावानं तो उद्धार करतो. अशा प्रकारचं हे आराध्य गोंधळी गावामध्ये आलेले असतात. पण आज त्यांचंही दर्शन दुर्मिळ झालेलं आहे की शाहीर आणि संबळ वाजवणारा त्याचा जो साथीदार असतो हे दोघंही आता दुर्मिळ झालेले आहेत. पण अलीकडच्या काळामध्ये त्यांच्यातली सुशिक्षित मंडळींनी त्यांच्या स्पर्धा घेतलेल्या आपल्याला दिसून येतात. ते चांगली गोष्ट आहे कारण ही कला आज दुर्मिळ झालेली आहे की बोटानं खुणा करून नाव ओळखणे ही कला जी आहे ती कला दुर्मिळ झालेली आपल्याला दिसून येते. तर ती कला आज ओळखणं गरजेचं आहे. नव्या पिढीला ते कळलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. त्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही शिवाजी विद्यापीठाच्या युवा महोत्सवमध्ये हा आराध्य गोंधळीचा नृत्य प्रकार आम्ही बसवलेला होता. आराध्य गोंधळी याचं एकत्रीकरण करून शिवाजी विद्यापीठाच्या युवा महोत्सवमध्ये हा नृत्य प्रकार सादर केला होता आणि त्याला शिवाजी विद्यापीठामध्ये फर्स्ट प्राईज मिळालेलं होतं. त्यानंतर येणार लोकसंस्कृतीचा उपासक म्हणजे हेळवी हा लोकसंस्कृतीचा उपासक गावामध्ये बैलावर बसून येतो. बैलावर बसून आल्यानंतर तो ज्या दारामध्ये जातो, ज्या घरामध्ये जातो तो त्या घराण्याचा इतिहास तो सांगतो, वंशावळीचा इतिहास सांगतो. त्यांचे
पूर्वज कधी या ठिकाणी या गावामध्ये आलेत ते सांगत असतो आणि ते साल सांगतो आणि प्रत्येक घराण्यातले प्रत्येक व्यक्तीचे ते नाव सांगतो आणि शेवटी कोण नवीन जन्माला आला असेल त्याची नोंद करून घेतो. हा वंशावळीचा इतिहास अतिशय महत्त्वाचा आहे. ती हेडव्याकडून आपल्याला समजतो. हेडवी हा ज्योतिषी कलावंत आज तोही दुर्मिळ झालेला आहे. आपल्याला हेडव्याच्यामध्ये आज शिक्षण घेऊन लोक सुधारलेले आपल्याला दिसतात. आपल्याकडं प्राचार्य हेडवे म्हणून आमच्याकडं शिवाजी विद्यापीठामध्ये होते. ते MPSC UPSCचे देखील ते शिक्षण मार्गदर्शक होते. चांगली गोष्ट आहे की अशा प्रकारे हे लोक सुधारले पाहिजेत असं आम्हाला वाटतं. तर ते सुधारलेले दिसून येतात. हेडवी हा वंशावळी सांगणारा लोककलावंत आज तोही दुर्मिळ होऊ लागलेला आहे. त्यानंतर येणारा लोकसंस्कृतीचा उपासक म्हणजे दांगड शाहीर आज दुर्मिळ झालेला आहे. दांगटी शाहिरी आज आपल्याला ऐकायला मिळत नाही. दांगटी शाहिरी अतिशय सुंदररित्या पूर्वी गायची. ती गाणारी मंडळी आज आपल्याला दिसेनासे झालेले आहेत, दुर्मिळ झालेले आहेत. तर आमच्या लहानपणी सखाराम दांगड नावाचा दांगड येत होता आणि तो दांगड तो कोणाच्या दारात जात नसे. तो चौकात किंवा ग्रामपंचायत दारामध्ये किंवा ग्रामपंचायतीच्या दारात किंवा मंदिरासमोर तो पोवाडा म्हणायचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हणायचा किंवा संभाजीराजांचा पोवाडा म्हणायचा किंवा उमाजी नायकांचा पोवाडा म्हणायचा किंवा विष्णू बाळांचा पोवाडा म्हणायचा. त्यावेळेला गावातले लोक सगळे एकत्र जमायचेत. तो इतका त्याची खासियत अशी होती की गावातल्या लोकांचा पोवाड्यामध्ये नाव घ्यायचा. काही ठराविक लोकांचा प्रमुखांचं नाव घ्यायचा. नाव घेतल्यामुळं ते लोक खुश होऊन त्याला सुपानं भात घालायचे की इतकं त्याला भात जमायचं की गाडी भरून बैलगाडी भरून तो भात घेऊन जायचा. अशा तऱ्हेनं त्याची खासियत होती. तो अतिशय सुंदररित्या पोवाडा गात असे. दांगडी चालीचा पोवाडा म्हणण्याची पद्धत जी आहे ती पद्धत आज आपल्याला दिसेनाशी झालेली आहे. ते लोक आज आपल्याला दिसेनासे झाले. त्यांचं दर्शन दुर्मिळ झालेलं आहे. त्यानंतर येणारा लोककलावंत म्हणजे बहुरूपी आज आपल्याला गावामध्ये दिसेनासे झालेला आहे. तो शहरामध्ये सुद्धा कुठेतरी दुर्मिळ दिसतो. तो म्हणजे पोलिसाचा ड्रेस घालून आलेला असतो. पोलिसाचा ड्रेस घालून आणून कोणाला तरी तो मोटरसायकलवाल्याला अडवतो आणि म्हणतो की तुमच्याकडे लायसन आहे का असं विचारतो. मी पोलीस आहे किंवा मी हेड कॉन्स्टेबल आहे असं तो म्हणतो. आणि गावामध्ये आला तर तो गीत म्हणतो, सखूबाई ठकूबाई लग्नाला चला, तुम्ही लग्नाला चला, कुंडूबाई धुंडूबाई लग्नाला चला, तुम्ही लग्नाला चला, अशा प्रकारची गीत म्हणून लोकांचं मनोरंजन करतो. पण आज तोही त्याचंही दर्शन दुर्मिळ झालेलं आहे. हा बहुरूपी पूर्वीच्या काळी ग्रुपनं ते यायचेत, विविध सोंग काढायचेत, पण ते आता ते लोक दिसेनासे झालेले आहेत. त्यांचंही दर्शन आज दुर्मिळ झालेलं आहे. त्यानंतर येणारा लोककलावंत म्हणजे मदारी गारुडी हा नागपंचमी दिवशी यायचा. नागाचे त्याच्यावर पेटारा असायचा. मग गावातली बाया बापड्या त्या पेटाऱ्याला नाग बाहेर काढून तो पुंगीने किंवा बिन वाजवून तो नागाचं दर्शन करायला लावायचा बाया बापड्यांना. मग ते नागाला ओवाळायला यायचेत. गारुडी काही जादूचे प्रयोग पण करून दाखवत असे. पण तोही त्याचंही दर्शन आता दुर्मिळ झालेलं आहेत. जादूगार एक शहरामधून दिसायचेत आपल्याला. तिकटीवर एखाद्या जादूचे प्रयोग करतेले दिसायत होते. तेही आता त्याचंही दर्शन दुर्मिळ झालेलं आहे. जम्मुरे म्हणून खेळ करून दाखवत असत, त्याचे दर्शन आता दुर्मिळ झालेलं आहे. तर त्या खेळ करत असताना अचानक दुसरा एक येतो की बंगाली जादूगार म्हणून. तो म्हणतो की मी तुझे खेळ बंद पाडून टाकतो. आणि लोक ज्यावेळेला त्याला प्रतिसाद देतात, ती त्यांची चाल असते की त्यांच्यातलाच तो माणूस असतो आणि ते खेळ बंद पाडतो आणि त्याला प्रतिसाद लोकांचा मिळतो. आणि अशा प्रकारे लोक त्याला पैसे देतात आणि हा खेळ चांगला रंगात येतो आणि त्यांना पैसे मिळतात. आणि नंतर ते दोघं एकत्र येतात, बाहेर कुठेतरी जाऊन एकत्र येतात ते जादूगार. आणि हा खेळाचा प्रकार आज शहरामधून देखील बंद झालेला आपल्याला दिसून येतो. माकडवाले हे देखील लोक शहरामध्ये दिसत होतात, गावगाड्यामध्ये येत होते. पण ते माकडवाले आता ते बंद झालेले आहेत. प्राणी पाळायचं नाही अशी बंदी आल्यामुळं तेही आता बंद झालेले आहेत. की माकड दोन असायचेत, एक नर आणि मादी. त्याला त्यांनी कपडे घातलेले असायचेत.
नर जो असो त्याला राजेश खन्ना नाव दिलेलं असायचं. मादी जे असेल त्याला हेमावली नाव दिलेलं असायचं. तर त्यांचं माकडाचं त्यांचा खेळ करून दाखवत असे, कोणाच्या उड्या मारून दाखवायचे असे, त्यांचे लग्न करून दाखवायचे आणि डमरू वाजवल्यानंतर ते स्वतः डमरू वाजवायचेत, माकडं देखील डमरू वाजवायचेत. अशा प्रकारचा खेळ करून दाखवत असत. पण ते राजेश खन्ना, हेमा मालिनी अशी नावं दिलेली असायची. ती दोन माकडं खेळ करून दाखवत असत. पण त्यांचे आता खेळ बंद झाल्यामुळं त्यांचंही दर्शन आता दुर्मिळ झालेलं आहे, त्यांचाही व्यवसाय बुडलेला आहे. अशा तऱ्हेनं हे लोककलावंत आज दुर्मिळ झालेले आहेत. दरवेशी नावाचे अस्वलवाले ते गावगाड्यामध्ये येत होते, त्यांचंही दर्शन दुर्मिळ झालं. कारण प्राणी पाळायचं नाही, अस्वल पाळायचे बंद झाल्यामुळं त्यांचा व्यवसाय बंद पडला. अस्वलाला घेऊन ते गावगाड्यामध्ये येत होते, त्या अस्वलाचा खेळ करून दाखवत असत. अस्वलावर कुस्ती खेळायचे, कुस्ती खेळत होते. कुस्ती खेळत असताना अस्वलाच्या केसालाही महत्त्व होतं. अंधश्रद्धेचा तो भाग होता. अस्वलाचे केस पायामध्ये बांधायचे, लहान मुलाच्या पायामध्ये बांधायचे, किंवा अस्वलाचे केस ताविदामध्ये घालून तो गळ्यामध्ये बांधायचा. अशा प्रकारची अंधश्रद्धा होती. तेही आज बंद झालेलं आहे. असं कारण का अस्वल पाळायचं नाही असं असल्यामुळं, त्याच्यावर बंदी आल्यामुळं त्यांचा व्यवसाय बंद पडलेला आहे. त्यांचंही दर्शन आता दुर्मिळ झालेलं आहे. आता त्यानंतर गावगाड्यामध्ये येणारा लोककलावंत म्हणजे संध्याकाळच्या वेळी येणारा लोककलावंत म्हणजे भुप्या गोंधळी आणि भुत्या गोंधळी. भुत्या गोंधळी हे भुप्या गोंधळी आणि भुत्या गोंधळी हे रात्रीच्या वेळी येतात. ते त्यांचं वसतिस्थान किंवा त्यांचं राहण्याचं ठिकाण जे असतं ते ज्या ठिकाणी अंबाबाईचं स्थानक असेल, क्षेत्र असेल किंवा तुळजाभवानीचं क्षेत्र असेल त्या ठिकाणी राहतात. आणि यांचा पेहराव जो असतो मळकटलेला असतो. त्यांचं बाराबंदी असते अंगावर, त्याच्यावर कवड्याच्या माळा असतात, गळ्यामध्ये कवड्याच्या माळा असतात, कमरेला कवड्याच्या माळा असतात आणि गळ्यामध्ये मोठा टाक असतो आणि गळ्यामध्ये तेलाची बुदली असते, हातामध्ये परडी असते आणि मंद असा पोत असतो, हातामध्ये दिवटा असतो आणि तो दिवटा घेऊन गावामध्ये येतात आणि गावामध्ये देवीची गाणी म्हणतात. देवीची गाणी म्हणत ते आलेले असतात. देवीची गाणी म्हणतात आणि की त्यांना मन स्वखुशीनं त्या लोकांना गावातील लोक भिक्षा वाढतात. स्वखुशीनं त्यांना भिक्षा वाढली जाते आणि ती समाधानी होऊन निघून जातात. आपण त्यांचंही दर्शन आता कमी झालेलं आहे. ती गावगाड्यामध्ये येत नाहीत. ते ज्या ठिकाणी राहतात ते म्हणजे तुळजापूरचं भवानी माताचे क्षेत्र जे आहे त्या ठिकाणी ते राहतात किंवा कोल्हापूरच्या अंबाबाईच्या ठिकाणी ते राहतात. भराडी डवरी हा देखील लोककलावंत गावगाड्यामध्ये येत होता. भराडी डवरी म्हणजे त्याला नाथबुवा म्हणतात. नाथपंथी डवरी समाजाचे हे लोक आहेत की ज्या ठिकाणी ज्योतिबाचं क्षेत्र असेल, ज्या ठिकाणी भैरबाचं क्षेत्र असेल त्या ठिकाणी यांचं राहण्याचं ठिकाण आहे. की नाथबुवा मोठं डमरं घेऊन गावगाड्यामध्ये येत होते. ज्योतिबाची कथा सांगून, भैरबाची कथा सांगून ते भिक्षा मागत असत. तर त्यांचंही आता दर्शन दुर्मिळ झालेलं आहे. त्यांचं ठिकाण ज्या ठिकाणी ही जी शक्तिपीठ आहेत यांची जी ज्योतिबाचं जे ठिकाण असेल किंवा भैरबाचं ठिकाण असेल त्या ठिकाणी हे लोक राहतात. एकेकाळी ज्योतिबाच्या वाडी रत्नागिरी जी ज्योतिबाचं ती ठिकाण आहे त्या ठिकाणी असणाऱ्या डवऱ्यांचा मोठा तमाशा होता. 80च्या दशकामध्ये मोठा तमाशा होता, गाजलेला तमाशा होता. म्हणजे डवऱ्याने देखील तमाशा केलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर गावगाड्यामध्ये कडकलक्ष्मी येऊ शकते. कडकलक्ष्मी येत असेल, पोतराज येत असेल आणि कडकलक्ष्मी ही गावगाड्यामध्ये येते. ते कडकलक्ष्मी येत आल्यानंतर ते ढोल वाजवते मोठ्या प्रमाणात, या म्हणून ओरडते. जर लवकर जर कोण बाया बापड्या आल्या नाही तर तो अंगावर चाबूक मारून घेते. चाबूक मारून घेतल्यानंतर जर लवकर बाया बापड्या नाही आल्या तर दंडावर ते सोया मारून घेते, रक्तबंबाळ करते. म्हणजे लक्ष्मी किती कडक आहे दाखवून देते. नंतर बाया बापड्या आल्यानंतर ती शांत होते. शांत झाल्यानंतर बाया बापड्या हातामध्ये सुपामधून धान्य घेऊन येतात, हळदी कुंकू घेऊन येतात, देवीला वाहतात आणि जे धान्य जे आणलेलं असते ते त्यांना देतात. मग समाधानी होऊन तो निघून जातो. अशा तऱ्हेनं कडकलक्ष्मी आल्यानंतर पोतराज येतो. पोतराज हा त्याचा पेहराव जो असतो तो अंगात अंगरखा असतो, कमरेला वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत असे कपडे असतात, म्हणजे रुमाल असतात
आणि कमरेला घुंगूर बांधलेला असतो, तर पायामध्ये चाळ असतो, हातामध्ये बांगड्या असतात, त्यानंतर डोक्याला मळवट भरलेला असतो, कपाळावर मळवट भरलेला असतो, बुचडा बांधलेला असतो आणि हातामध्ये हलगी असते. हलगी वाजवत तो देवीची गाणी म्हणतो आणि भिक्षा मागतो. तो माधुकरी मागल्यानंतर त्याला तो शुक्रवार आणि मंगळवार या 2 दिवशीच येतो. तो पोतराज मर्याईची गीतं म्हणतो, मर्याईकडून मर्याईची गाणी म्हणतो. शेवटचा जो लोककलावंत आहे तो म्हणजे डोंबारी हा गावामध्ये त्याची येतो. त्यावेळेला तो शाळेमध्ये कुठेतरी वस्ती करतो किंवा बाहेर तंबू मारून, गावाच्या बाहेर तंबू मारून राहतो आणि रात्रीच्या वेळी त्याचा तो कार्यक्रम असतो. त्यावेळेला ढोल वाजवून किंवा आणखी वाद्य वाजवून तो लोकांना आवाहन करतो, या 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 म्हणून. लोक जमतात. नंतर तो खेळ करून दाखवतो. सुरुवातीला पोटावर दगड फोडून दाखवतो, विटांच्या माळा फोडून दाखवतो हातानं, त्यानंतर केसानं गाडी ओढून दाखवतो, दातानं ट्रॅक्टर ओढून दाखवतो, दोरीवरून चालून दाखवतो, डोक्यावर चहा करून दाखवतो. अशा वेगवेगळे खेळ प्रकार करून दाखवल्यानंतर त्याला लोक पैसे देतात, भाकरी देतात, धान्य देतात, जुने कपडे देतात. मग तो समाधान होऊन निघून जातो गावामधून. आता ही जे भटके लोक लावत आहेत ते आता दुर्मिळ, त्यांचं दर्शन दुर्मिळ झालेलं आहे. त्यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजेत की लोकांना नव्या पिढीला समजल्या पाहिजेत, नव्या पिढीपुढे त्या आल्या पाहिजेत, नव्या पिढीला त्या समजल्या पाहिजेत, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि नव्या पिढीनेही तो स्वीकारल्या पाहिजेत. आपली लोकसंस्कृती श्रेष्ठ आहे, ती लोकसंस्कृती जाणून घेतली पाहिजे. नाहीतर पाश्चिमात्य लोक आपल्या लोकसंस्कृतीचा अभ्यास करू लागलेले आहेत. नाहीतर शाहिराचा डफ किंवा रेणुकेचं चौंडकं वाद्य, रेणुकेचे जोगतीचं चौंडकेचं वाद्य हे आपल्याला अमेरिकेत बघायला मिळेल, हे लक्षात ठेवा. आता गावगाड्यामध्ये विकसित झालेल्या ज्या लोककला आहेत ते आपण समजावून घेणार आहोत. सुरुवातीला कोकणामध्ये ज्या लोककला होत्या आहेत त्यामध्ये कोळीगीत आणि कोळी नृत्य. कोळीगीत हे अतिशय सुंदर असं गीताचा प्रकार आहे आणि नृत्याचा प्रकार आहे. आज लोकांना ते आवडतं, ताल धरायला लावतं. पुनवेची रात आज आली सागराला भरता आली, पुनवेची रात्र आज सागराला भरता आली, बंदराला जाऊ चला, वल्लवरी नकवा व वल्लवरी नकवा, अशा प्रकारची गीतं असतात. सुंदर नृत्य प्रकार आहे. आज शाळा कॉलेजमधून, स्नेहसंमेलनामधून हे लोककला प्रकार आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर कोकणामधील नाचाचा प्रकार, कलगीतुऱ्याचा नाचाचा प्रकार हा अतिशय सुंदर हा कला प्रकार आहे. परंतु त्यामध्ये बिभत्स अश्लील बोललं जातं, शिव्या दिल्या जातात, तरीसुद्धा कला प्रकार म्हणून चांगला आहे. मी एकदा त्या कार्यक्रमामध्ये गेलो होतो पाहुणा म्हणून. त्या शाहिराचे 2 ग्रुप असतात, कलगीवाला आणि तुरावाला. कलगी पक्षाचा शाहीर असला की तो काय करतो की मध्यभागी शाहीर उभा राहतो, साऊंड सिस्टीम चांगली असते, लाईट इफेक्ट चांगला असतो आणि वादक सभोवताला बसलेले असतात. नाचणारी मंडळी त्याच्या शाहिराभोवती असतात आणि शाहीर गाणे म्हणतो. ते भेदिक शाहीर पद्धतीने नाही तर वेगळ्या फिल्मी स्टाईलनं पद्धतीने गाणी म्हणली जातात. पण गाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर, नाचाचा कार्यक्रम झाल्यानंतर शेवटी तो शाहीर प्रश्न टाकतो दुसऱ्या शाहिराला आणि दुसरा शाहीर तशा पद्धतीने तो उभा राहतो. तशा प्रकारे त्याचा नाचाचा कार्यक्रम होतो आणि त्या शाहिरानं जर प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तर तो शाहीर त्याला शिव्या देतो किंवा अश्लील बोलतो. असे हा प्रकार तो वाईट आहे. कारण का तो मला त्यावेळा भांड पुराणाचा आठवण झाली होती की भांड पुराण पूर्वीच्या काळी भांडांची जी बारी चालायची, स्पर्धा चालायची, त्यावेळी भांड देखील बिभत्स अश्लील आणि इचकट बिचकट बोलत होते. तशा प्रकारे बिभत्स अश्लील, इचकट बिचकट बोलतात, अश्लील बोलतात. त्यामुळं भांड पुराणाची मला आठवण झाली होती. तर हा नाचाचा कार्यक्रम चांगला असून देखील त्यामध्ये अश्लील बोललं जातं, हे वाईट आहे. कोकणामध्ये दशावतार हे लोकनाट्य हा प्रकार आहे. दशावतार लोकनाट्यामध्ये पौराणिक कथा सादर केल्या जातात आणि पौराणिक कथा सादर केल्या तरीसुद्धा
त्यामध्ये विनोद हे अतिशय चांगल्या पद्धतीने सादर केले जातात. रामायणामधली एखादी कथा सादर केली जाते त्यावेळेला एखादा प्रसंग असा असतो की रामायणामध्ये राम सीता लक्ष्मण वनवासामध्ये असतात आणि ते रावण जेव्हा गोसाव्याचं सोंग घेऊन येतो आणि सीतेला पळवून नेतो त्यावेळेला राम लक्ष्मण या दोघं सीतेचा शोध घेतात आणि ज्यावेळेला थकतात, शोधून थकतात त्यावेळेला ते म्हणतात की आता काय करायचं. त्यावेळेला लक्ष्मण म्हणतो रामाला, आपण फार थकलेलो आहोत, आता करतो तरी हॉटेल बघूया, हॉटेल बघून आपण चहा घेऊया थोडा वेळ. तर रामायणामध्ये हॉटेल चहाचा काय संबंध नाही अशा प्रकारचा विनोद केला जातो आणि लोक मग हसतात. हास्याचे फवारे उडले जातात. मग आणखी काय विनोद असे असतात की एखाद्या वेळी प्रेक्षकामध्ये एखादं मूल रडतं त्यावेळेला ते मग नाटकातला एखादं पात्र म्हणतं की बाई त्या मुलाला थांबव, त्याला दूध पाज, अशा प्रकारचा विनोद केला जातो. त्यानंतर महाभारतातले जर युद्धाचा प्रसंग असेल तर युद्ध मध्येच थांबवलं जातं. म्हणजे की आता आपण थकलेलो आहोत, जरा थांबूया आणि नंतर युद्ध खेळूया. मग त्यामुळे लोक हसतात. अशा प्रकारचे विनोद या दशावतार नाटकामध्ये केले जातात. तर अतिशय सुंदर प्रकारचे हे लोकनाट्य प्रकार आहे. तर तो कलाप्रकार अजूनही टिकून राहिलेला आहे. कोकणामध्ये अतिशय सुंदर हा कलाप्रकार असल्यामुळं तो टिकून राहिलेला आहे. त्यानंतर धनगरी ओवी गजनृत्यकार. धनगरी ओवी जे आहे प्रकार जो आहे तो जेव्हा धनगर लोक शेळ्या मेंढ्या राखून येतात, शिनलेले असतात अगदी, त्यामुळे शिन घालवण्यासाठी बासरी ढोल वाजवून कैत्याळ वाजवून त्या तालावर ओव्या म्हणतात, पौराणिक ओव्या म्हणतात, कथा सांगतात. सुंबरानं मांडलं गा सुंबरानं मांडलं, तयाच्या वेळेला गा तयाच्या वेळेला, वाशिया गावाला गा वाशिया गावाला, बिरोबा देवाला गा बिरोबा देवाला, अशा प्रकारची गीतं म्हणतात. आणि अतिशय सुंदररित्या ते गीतं असतात, म्हणजे ओव्या असतात. आणि काही सामाजिक ओव्या देखील ते म्हणतात. त्यामध्ये लेख वाचवा, त्यानंतर साक्षरता प्रसारण, दारूबंदी, अशा प्रकारचे ते सामाजिक प्रश्न देखील ते म्हणतात. प्रसंगाच्या ओव्या देखील ते म्हणतात. त्यानंतर गजानृत्य त्यांचा लोकनृत्याचा प्रकार आहे. अतिशय चांगला पेहराव तो घालून ढोलाच्या आणि कैताळ्याच्या तालावरती नाचतात. तो कलाप्रकार आम्ही एकदा शिवाजी विद्यापीठाच्या युवा महोत्सवमध्ये विद्यार्थ्यांच्या करवी बसवलेला होता आणि त्याला शिवाजी विद्यापीठामध्ये फर्स्ट प्राईज मिळालेलं होतं. ते आणि युवक बिरादरीमध्ये मुंबईमध्ये मी तो कलाप्रकार नेलेला होता आणि तो कलाप्रकार मुंबईमध्ये देखील युवा बिरादरीमध्ये फर्स्ट प्राईज त्याला मिळालेलं होतं. आपल्याला अतिशय चांगला कलाप्रकार आहे तो, नृत्याचा प्रकार आहे. त्यानंतर जो गावगाड्यामधील जो कलाप्रकार आहे तो म्हणजे झिम्मा फुगडी. झिम्मा फुगडी हा कलाप्रकार गावगाड्यातला म्हणजे लोकलीच्या इतिहासामध्ये सर्वात मोठा लोककला आहे ही ती. कारण का गावगाड्यामधील लहान मुलीपासून ते म्हाताऱ्या आजीपर्यंतची सर्व स्त्रिया त्यामध्ये सहभागी होतात. म्हणून त्यामुळं सर्वात मोठा हा लोककला आहे. कारण का अगदी लहान मुलीपासून मोठ्या म्हाताऱ्या आजीपर्यंत सहभागी होतात. म्हणजे 10 बायकापासून 100 बायकापर्यंत किंवा 500 बायकापर्यंत त्यामध्ये सहभागी होतात. झिम्मा चालू असताना, झिम्मा खेळत असताना झिम्मा 5 मिनिटाचा असतो, 10 मिनिटाचा असतो किंवा 1 तासाचा देखील असतो. मग त्यामध्ये झिम्म्याची गीतं अशी असतात की तांदूळवाडीच्या सोनार दादा, साकड्या घडी व सोनार दादा, राजाच्या तळ्यावर मोर पाणी पितो, पिऊन अरण्यात जातो, अशा प्रकारची पौराणिक गीतं असतात, ऐकीव गीतं असतात. त्यानंतर आई माझं डोकं दुखते, कशानं ग लेकी तुझं, मला खावं आणशील गा ग, बाजारला तू जाशील गा ग, तुला आणतो की ग, अशा प्रकारची गीतं असतात. आणि ज्यावेळेला झिम्मा चालतो त्यावेळेला खेळाचे प्रकार खेळले जातात. त्यामध्ये फुगडी असते, काटोटकाना असतो, त्यानंतर छुईफुई असते, घागर घुमवणे असते, सूप नाचवणे असते, इतरही खेळाचे 70 प्रकार त्यामध्ये असतात. त्या 70 प्रकारापैकी सासू सासऱ्याचा संबंध असेल, सासू सासऱ्याचा संवाद असेल, सुनेचा आणि सासूचा संवाद असेल,
नवरा बायकोचा संवाद असेल, ननंद भाऊजीचा संवाद असेल, ते संवाद सगळे त्या खेळाच्या रूपाने सादर केले जातात. अशा तऱ्हेनं ते झिम्मा सादर केला जातो. अलीकडच्या काळामध्ये ती लोकांना संपती काय अशी भीती निर्माण झाली होती, परंतु कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही संस्थांनी पुढाकार घेऊन या स्पर्धा गेलेल्या आहेत. अलीकडे गेली सलग 8 वर्षे माजी खासदार धनंजय महाडिक आणखी त्यांच्या पत्नी सौ अरुंधती महाडिक वहिनी साहेब यांनी सलग 8 वर्षे झिम्मा लोककला महोत्सव घेतलेला होता झिम्मा फुगडीचा. त्यामध्ये जवळजवळ 10,000 बायका सहभागी होत होत्या. मी त्या झिम्मा फुगडीचा परीक्षक म्हणून काम केलेलं आहे आणि जवळजवळ 5 लाखाचं बक्षीस त्याला ठेवलेलं होतं. आणि गेले 2 वर्ष ते बंद आहे, कारण का महापूर आला कोल्हापुरामध्ये. आणि दुसरं म्हणजे यावर्षी कोरोनाचे महामारी असल्यामुळे ते बंद झालेलं आहे. नाहीतर ही लोकला टिकवण्यासाठी त्यांचं मोठं योगदान आहे. अतिशय सुंदररित्या ते स्पर्धा घेतलेली होती त्यांनी. वर्ल्ड रेकॉर्ड झालं असतं, पण ते या कारणामुळं ते बंद झालेलं आहे. त्यानंतर दुसरी लोककला म्हणजे लेझिम खेळण्याचे कलाप्रकार आज गावगाड्यामध्ये बंद झालेला आहे. तरीसुद्धा कैताळ, हलगी आणखी घुमकं याच्या तालावर लेझिम पूर्वी खेळलं जात होतं. लेझिमाचे अनेक डाव असतात, अनेक प्रकार असतात, त्यांचे ग्रुप असतात. त्यांचे 6 लोकांचा ग्रुप, 8 लोकांचा ग्रुप, 10 लोकांचा ग्रुप, असा ग्रुप असतो. तर ते डाव असतात, डाव खेळण्याचे प्रकार असतात. हलगीच्या तालावर ते खेळले जातात, हलगी घुमक्याच्या तालावर, कैताळीच्या तालावर. आणि लेझमामध्ये आणखी एक खेळाचा प्रकार आहे, तो म्हणजे एखाद्याचं डोळं बांधायचं आणि नारळ लपवून ठेवायचा. तर हलगीच्या ठेकावर तो नारळ शोधून काढतो, असा एक प्रकार आहे. त्यानंतर तोंडामध्ये रॉकेल घेऊन देवट्या पेटवून ते फुंकर मारायचा आणि ते फुंकर मारून ते भडका करायचा, अशा प्रकारचा खेळ असतो. हलगीच्या तालावर दांडपटात खेळण्याचा प्रकार होता. हलगीच्या तालावर करड्या वाजवून खेळायचा हा प्रकार होता. तोही खेळाचा प्रकार बंद झालेला आहे. आता मर्दानी खेळाचे स्वतंत्र तापे आहेत. त्यानंतर हलगी, कैताळ आणखी घुमक्याचे स्वतंत्र तापे आहेत, परंतु लेझमाचे तापे मात्र बंद झालेले आपल्याला दिसून येतात. हा खेळाचा प्रकार बंद झालेला आहे. तो पुन्हा सुरू झाला पाहिजे असा आमचा प्रयत्न सुरू आहे, पण तो होतो की नाही आता काळ सांगू शकेल. त्यानंतर भजन, कीर्तन, प्रवचन. आपल्याकडे भजनाचे वारकरी संप्रदाय मोठा असल्यामुळं भजन, कीर्तन, प्रवचन हे मोठ्या प्रमाणात गावोगावी गल्लोगल्ली आपल्याला बघायला मिळतं. कीर्तन गल्लोगल्ली बघायला मिळत नाही, पण भजन मात्र गल्लोगल्ली आपल्याला बघायला मिळतं. कारण का भजनाचे 4 प्रकार, आपल्याला 4-5 प्रकार आपल्याला बघायला मिळतात. विठ्ठलपंथी भजन, सोंगी भजन, दत्तपंथी भजन, त्यानंतर एकतारी भजन आणि शास्त्रीय संगीतावर आधारित भजन. ते भजन विठ्ठलपंथी भजनामध्ये मृदंग आणखी टाळाचा वापर केला जातो. दत्तपंथी भजनामध्ये दिंबडी आणि ढोलकीचा वापर केला जातो. सोंगी भजनामध्ये विविध सोंग काढले जातात, ढोलकी आणखी दिंबडीचा आणि वापर केला जातो. सोंगी एकतारी भजनामध्ये एकतारी आणखी दिंबडीचा वापर केला जातो. आणि शास्त्रीय संगीतामध्ये शास्त्रीय संगीताचा अभ्यास असणारी मंडळी गातात. अशा तऱ्हेनं वेगवेगळी भजनं आपणाला भागवत धर्माचाच पताका घेऊन ती अभंग म्हणत असतात. अशी भजनाची परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. कीर्तन, प्रवचन हे दिलं जातं. शास्त्रीय संगीताची जी भजन असतात त्यातूनच कीर्तन, प्रवचन दिलं जातं. भारुड म्हणण्याची पद्धत सोंगी भजनातून आपल्याला जास्त दिसते. काही स्वतंत्र भारुड म्हणण्याची भटके लोक लावत आहेत. त्यामध्ये विंचू चावलासारखी भारुड आहेत. वळचणीचं पाणी आड्याला गेलं किंवा एका आण्याच्या टोकावर वसली 3 गावं, 2 वसाड, एक वसेचं ना, अशा प्रकारचे भारुड गाणारी मंडळी, स्वतंत्र अशी भारुड गाणारी मंडळी आज आपल्याला बघायला मिळतात. ती असे लोकलावंत आज आपल्याला बघायला मिळतात आहेत. म्हणजे गावगाड्याने विकसित केलेले लोकलावंत बघायला मिळतात. त्यानंतर राष्ट्रीय शाहिरी पोवाडा. पोवाडा हा प्रांगणी कंठसंगीताचा प्रकार आहे. पोवाड्याचं मूळ अगदी प्राचीन काळामध्ये जातं.
त्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे अथर्ववेदामधील परीक्षित गाथा यामध्ये त्याचं मूळ आहे. त्यानंतर इतरही ब्राह्मण ग्रंथामध्ये त्याचं मूळ सापडतं. पूर्वीच्या काळी देवदेवतांचे पोवाडे, तीर्थक्षेत्रांचे पोवाडे रचले जाते होते. मध्ययुगामध्ये जे काव्य रचलं गेलं त्याला रासोकाव्य असं म्हणतात. जास्त करून राजपूत राजांचे शौर्याच्या गाथा लिहिल्या गेल्या त्या गाथांना रासोकाव्य असं म्हटलेलं आहे. ते भाटाने लिहिलेले आहेत. भाटांचं काव्य म्हणजे रासोकाव्य असं म्हटलं जातं. ही भाट मंडळी ज्यावेळा राजपूत घराणी काही महाराष्ट्रामध्ये आलीत त्यावेळा भाट मंडळी देखील महाराष्ट्रामध्ये आली. भाटानेच देखील महाराष्ट्रामध्ये येऊन तशा प्रकारचं काव्य रचलं. सिद्धूरावळ नावाचा भाट महाराष्ट्रामध्ये त्यानं रासोकाव्य रचलेलं आहे. भाटांची जागा नंतर गोंधळ्यांनी घेतली. गोंधळी सदरेवर रासोकाव्य गावं लागलेत, पोवाडे गावं लागलेत. गोंधळी शिवकाळामध्ये जशी शिवाजी महाराजांची तलवार तळपू लागली तशी शाहिरांची लेखणी तळपू लागली आपल्याला असं म्हटलं जातं. अज्ञानदासानं अफजलखानाच्या वधाचा पोवाडा रचला. त्यानंतर तुळशीदासानं तानाजी मालुसरे आणि बाजी पासलकरचा पोवाडा रचलेला आहे. या शाहिरांचा गौरव दरबारामध्ये झाला, मोठा सन्मान झालेला आपल्याला दिसून येतो. नंतरच्या काळामध्ये मात्र छत्रपती संभाजीराजांच्या काळामध्ये असू दे किंवा राजारामांच्या काळामध्ये असू दे, छत्रपती ताराराणी साहेबांच्या काळामध्ये असू दे, काही शाहिरांची रचना झालेली दिसत नाही किंवा शाहीर उदयास आलेले दिसत नाहीत. कारण का सतत युद्धामुळे युद्धाच्या धामधुमीमुळे कदाचित शाहिरी निर्माण झाली नसावी. पण नंतर शाहूंच्या कारकिर्दीमध्ये, सातारच्या शाहूंच्या कारकिर्दीमध्ये आणि पेशवाईंच्या कारकिर्दीमध्ये शाहिरांची मोठी फळी निर्माण झाली. त्यामध्ये शाहीर परशुराम, शाहीर रामजोशी, शाहीर सगनभाऊ, शाहीर होनाजी आणि बाळा, शाहीर रामा सटवा, शाहीर लहरी मुकुंदा, शाहीर गंगू हैबती, शाहीर सगनभाऊ, अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात शाहिरांची मोठी फळी निर्माण झाली. आणि त्यांनी वीरांचे शूरांचे मोठ्या प्रमाणात पोवाडे रचले. युद्धाचे प्रसंग पोवाड्याच्या रूपाने रचले. आणि त्या काळामध्ये लावण्या रचल्या गेल्या. जी तमाशाची जन्मदात्री लावणी रचली गेली. पण तमाशाचा गाभा जो आहे ते वग मात्र रचला गेला नाही. तमाशाचा गाभा वग हा नंतरच्या काळामध्ये रचला गेला. तो म्हणजे विष्णुदास भावेंच्या संगीत नाटकावर आधारित उमाजी सावळजकर आणि बाबाजी मांगे यांनी मोहना बटवा नावाचा पहिला वग रचला. त्यांनी पहिला वग रचला. पण त्या काळामध्ये पोवाड्याची रचना मात्र प्रचंड प्रमाणात झालेल्या आपल्याला दिसून येतात. युद्धाचे प्रसंग मोठ्या प्रमाणात रचले गेले. इतिहासाची मोठी साधनच तयार झाली, अस्सल साधनं तयार झाली असे आपण म्हणू. नंतर इकडे कोल्हापूर संस्थानामध्ये शाहूरायांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सत्यशोधकी समाजाची स्थापना झालेली होती. आणि सत्यशोधक समाजाने काय केलं की शाहिरांची जी फळी तयार झाली होती त्यांना एक संदेश दिला की बाबा तुम्ही समाजाचं प्रबोधन करणार, तशा प्रकारची तुम्ही रचना करा, अशा प्रकारचा त्यांनी संदेश दिलेला होता. पण इकडं काय झालं की पेशवाईचा शेवट झाला होता. आणि पेशवाईचा शेवट झाल्यानंतर दुसऱ्या बाजीरावाला पदच्युत केलं आणि त्याला ब्रह्मावर या ठिकाणी पाठवल्यानंतर तिथं त्याला वार्षिक 1 लाख रुपये पेन्शन देण्याचं ठरवलं. आणि तिथंच तो त्याला नजरकैदेमध्ये ठेवला होता. मग पेशवाई गेल्यानंतर राजेशी संपली. मग कशाचा पायपूस कशाला नव्हता. सर्वत्र अराजकता माजली होती. आणि मग विकृत समाज निर्माण झालेला होता. असं चित्र तयार झालं होतं. त्यावेळेस या शाहिरांनी काय केलं, जे शाहीर राहिले होते त्यांनी विकृत समाजाचं चित्रण आपल्या काव्यामध्ये निर्माण केलं. नवीन काव्य निर्माण झालं की ज्या शाहिरांनी वीरांचे शूरांचे पोवाडे लिहिले रचले त्या शाहिरांनी विकृत चित्रण आपल्या काव्यामध्ये आणलं. त्यामुळे ही वाईट स्थिती निर्माण झाली होती. या वाईट स्थितीतून बाहेर काढण्यासाठी पुढं हैबती बाबाचा जन्म झाला असं म्हटलं जातं. हैबती बाबाने भेदिक शाहिरीचा माध्यम वापरून त्यांनी समाजाची जी अधोगती झाली होती त्या अधोगतीतून समाजाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, यशस्वी प्रयत्न झाला असं म्हटलं जातं. तर ते खरोखरच शाहीर हैबती हा प्रकांड पंडित होता. तर पुढील काळामध्ये त्याने हैबतीने मोठा
उपयोग करून घेतलेला आहे की समाजाचा उद्धार करण्यासाठी आपल्या बुद्धिमत्तेचा. इकडे शाहीर कोल्हापूर संस्थानामध्ये सत्यशोधक समाजाने मोठं काम केलेलं आहे. जे शाहूरायांच्या मार्गदर्शनाखाली जे काही शाहीर तयार झाले होते ते त्या शाहिरांनी, त्यामध्ये शाहीर रामचंद्र माळी, शाहीर आबाजी माळी, शाहीर बाबाजी उतरेकर, शाहीर लहरी हैदर यांनी वीरांची शूरांची पोवाडे रचलीच. त्याचबरोबर समाज प्रबोधन पोवाडे रचून समाजाचं प्रबोधन केलं की आपण पारतंत्र्यात आहोत याची जाणीव त्यांनी केलेली होती लोकांची, पण आपण सुधारलं पाहिजे, आपली सुधारणा झाली पाहिजे, आपण यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आपण दिसून येतो. इकडे आणि दुसऱ्या बाजूनं असं झालं की आपण पारतंत्र्यात आहोत, इंग्रजाच्या जोखडातून मुक्त झालं पाहिजे, यासाठी स्वातंत्र्य सावरकरांनी पोवाडे रचले, कवी गोविंदांनी पोवाडे रचले. दक्षिण महाराष्ट्रामध्ये काही शाहीर घराणे पुढे आलेले दिसून येतात. त्यामध्ये सांगलीचे दीक्षित घराणं पुढं आलं. त्या दीक्षित घराण्याचे दीक्षित बंधूंनी आपण पारतंत्र्यात आहोत याची जाणीव करून दिली आणि त्यासाठी इंग्रजांच्या लाट्याखाल्या काही प्रसंगी जेलमध्येही ते गेलेत, तरीसुद्धा त्यांनी आपलं ध्येय सोडलं नाही आणि शाहिरीच्या माध्यमातून आपण स्वातंत्र्य लढा त्यांनी उभारला होता. त्यानंतर पुढं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभारली गेली. त्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठेंचं योगदान मोठं आहे, शाहीर अमर शेखांचं योगदान मोठं आहे, शाहीर गवाणकरांचं, शाहीर जैनुचांचं मोठं योगदान आहे, गोवा मुक्ती संग्रामामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. लालबावटा कलापथकांचं त्यांनी स्थापन केलेलं हे ह्या कलापथकाचं मोठं योगदान आहे. नंतर आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शाहिरांचं मोठं योगदान दिसतं, कारण का ही कला टिकवलेली आहे. आज शिवशाहीर डॉक्टर राजू राऊत, शिवशाहीर शाहीर विशारद डॉक्टर आझाद नायकवडी, शाहीर कॉम्रेड सदाशिव निकम, शाहीर शहाजी माळी, शाहीर शामराव खडके, शाहीर महेश पाटील, शाहीर अजित आयरेकर, शाहीर संजय मिंचेकर, जाधव मिंचेकर, शाहीर संजय जाधव इचलकरंजीकर, शाहीर विजय जगताप, शाहीर राजाराम जगताप, स्वर्गीय शाहीर राजाराम जगताप, शाहीर कुंतीनाथ करके यांचं मोठं योगदान आहे. सांगलीचे शाहीर बजरंग आंबी यांचं मोठं योगदान आहे. शाहीर सम्राट देवानंद माळी यांचं मोठं योगदान आहे. त्यांचा मुलगा पृथ्वीराज माळी, त्यानंतर बालशाहीर अमोघराज आंबी, त्यानंतर शाहीर मोहन यादव, शाहीर आलम बागणेकर, शाहीर त्यांचे वडील रमजान बागणेकरांचं मोठं योगदान आहे. शाहीर दादा पासलकर पुण्याचे, शाहीर हेमंत मावळे पुण्याचे, यांचं मोठं योगदान आहे. शाहीर हिंगेंचं मोठं योगदान होतं. शाहीर अखिल भारतीय शाहीर परिषदेचे शाहीर साबळेंचं मोठं योगदान होतं. शाहीर विठ्ठलोमगांचं मोठं योगदान होतं. शाहीर वामनदादा आंबेडकरवादी विचारसरणीचे मोठे शाहीर, त्यांचं मोठं योगदान होतं. त्यानंतर नंदेश समूहाचं मोठं कार्य चाललेलं आहे. अशा तऱ्हेनं विजय तनपुरे यांचं मोठं कार्य चाललेलं आहे. शाहीर भगतांचं मोठं कार्य चाललेलं आहे. अशा तऱ्हेनं आज ही लोककला मोठ्या प्रमाणात टिकलेली आहे आणि त्याचं कार्य मोठ्या प्रमाणात शाहिरांनी चालवलेलं आहे. दुसरी शाहिरी म्हणजे भेदिक शाहिरी. भेदिक शाहिरी ही खरं तर मूळ शाहिरी आहे. भेदिक शाहिरीची मध्ये दोन पक्ष असतात, कलगी आणि तुरा. कलगी तुरा याबाबत असं म्हटले, कलगी आणि तुरा म्हणजे पागोडीत घालावायचा अलंकार किंवा बक्षीस असं म्हटलेलं आहे त्याला. तर याच्या बाबत दोन पुरावे सापडलेले आहेत. सन 1441 बिदरचा बादशाह अल्लाउद्दीन याने शाहीर त्रिमलदासाला कलगी बक्षीस दिलेले होते. त्याला दबाव लावण्यासाठी निशाण आणखी त्रिशूल दिलेलं होतं. सन 1545 बादशाह निजाम बुरहानुद्दीन याने शाहीर अमीनदासाला तुरा बक्षीस दिल्याचा उल्लेख आहे. म्हणजे कलगी तुरा हे बक्षीस आहे, गौरव आहे, सन्मान आहे असं म्हटलं जातं. पण तरीसुद्धा या ठिकाणी त्याचा अर्थ आहे कलगी म्हणजे स्त्री, शक्ती, पार्वती, माया, प्रकृती. तुरा म्हणजे ब्रह्म, शिव किंवा पुरुष.
म्हणजे पुरुष श्रेष्ठ का प्रकृती श्रेष्ठ, ब्रह्मश्रेष्ठ का माया श्रेष्ठ, शिवश्रेष्ठ का शक्तिश्रेष्ठ, अशा प्रकारचा हो वाद आहे. हा वैचारिक वाद आहे, संघर्ष आहे. या विश्वाची निर्मिती कोणी केली, या विश्वाच्या निर्मितीमध्ये पहिल्यांदा कोण आलं किंवा कुणी निर्मिती केली, अशा प्रकारचा हा वाद आहे. हे भेद म्हणजे रहस्य, हे रहस्य जाणून घेण्यासाठी कोण पहिल्यांदा आलं, अशा प्रकारचा हा वैचारिक संघर्ष निर्माण झालेला आहे या भेदिक शायरीमध्ये. तरीसुद्धा काही कवींनी काही शायरांनी असं म्हटलेलं आहे, कवी हैबती असेल, कवी शंभूराज असेल, कवी दिगंबर असेल, कवी रामचंद्र असेल, यांनी असं म्हटलेलं आहे की संसाराचा गाडा नवरा बायकोशिवाय चालत नाही. नवरा बायको हे दोघं एकत्र असल्याशिवाय तो संसाराचा गाडा चालत नाही. किंवा बैलगाडी जर चालायची असेल तर बैलगाडीला 2 चाकं असतात, ते 2 चाकं असल्याशिवाय गाडी चालणार नाही. त्यामुळं कलियुगाच्या वादात आपण पडता कामा नये. ह्या संघर्ष चालवावा, पण संघर्ष कुठेतरी थांबवला पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. हैबती बुवांनी सुद्धा कलगी पक्षाचे जरी शिरोमणी असले तरी सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा संघर्ष कुठेतरी थांबला पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी 1,60,000 कवनं लिहिलीत. इतकी कवनं आहेत की या शाहिरीमध्ये की जगाच्या लोककलेच्या इतिहासामध्ये इतकी कवनं, इतकी काव्य कुठल्याच लोककलेमध्ये नाही आहेत. तर हे काव्य टिकलं पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केलेला आहे. मोठ्या प्रमाणात आमचा प्रयत्न आहे, हे टिकलं पाहिजे, हे सांभाळलं पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे. या हैबती बुवांचा शिष्य शंभुआनानं हैबती बुवाकडून फारकत घेतली. गुरुपासून पहिल्यांदा फारकत घेतली आणि तुरा पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला. याचं कारण काय की हैबतीला शह द्यायचा त्याने निर्णय घेतलेला होता की आपल्या गुरुला शह द्यायचा. तुरा पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतल्यानंतर त्यांनी तुरा पक्षाचे ज्येष्ठ शाहीर त्यावेळचे कवी रामानरू त्यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली. रामानरू हे सांगली जिल्ह्यातील मणिराजुरीचे, त्यांच्याकडून दीक्षा घेतली. रामानरूचे गुरु तासगावचे बाबाजी पाटील यांच्याकडून त्यांनी ती दीक्षा घेतलेली आहे. बाबाजी पाटील, रामानरू आणि शंभू आणि राजू हे दोघंजण आहेत. राजू तांबुळे हा मुसलमान त्यांचा मित्र. शंभूराजू ही परंपरा ती तुरा पक्षाची आहे. आणि हैबती बुवांना त्यांनी शह देण्याचा प्रयत्न केला, पण हैबती बुवा त्यांना कधी शरण येऊ शकले नाही. किंवा ते आहे त्यांची ताकद मोठी होती, त्यांची बुद्धिमत्ता मोठी होती, ते कधी शरण येऊ शकले नाहीत. तरीसुद्धा हैबतीच्या प्रश्नांना उत्तर देण्याचं धाडस शंभूराजूने केलेलं आहे. ही महत्त्वाची बाब आहे. म्हणजे हैबतीच्या प्रश्नांना शंभूराजूच उत्तर देऊ शकत होता आणि शंभूराजूच्या प्रश्नाला हैबतीच उत्तर देऊ शकत होता, हे महत्त्वाचा भाग आहे. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे यामध्ये जे प्रश्न असतात, आध्यात्मिक प्रश्न असतात आणि की ऐकीव काही प्रश्न आहेत. पण भेदिक शायरीमध्ये गुरुकडून दीक्षा घ्यावी लागते, त्याशिवाय भेदिक शायरी समजत नाही. गुरु ज्याचा प्रबळ असेल त्यालाच भेदिक शायरी समजते. मी ऐकीव प्रश्न दोन सांगणार आहे, त्याचे उत्तर पण सांगणार आहे. ऐकीव प्रश्न असा आहे की रामायणातला प्रश्न आहेत, दोन्ही पण हैबतीने सांगितलेले ते प्रश्न आहेत. पूर्वीच्या काळी बाऱ्या लागायच्या. पट्टीबापुराव शाहीर पट्टीबापुरावची बारी ही फार मोठी बारी होती. पट्टीबापुराव आणि शाहीर दगडूबाबा साळी, पुण्यामध्ये ती बारी होती. 15 दिवस बारी चालली होती. बारी म्हणजे स्पर्धा होती. 15 दिवस ही स्पर्धा चालली होती. 15 दिवस पुण्याच्या आसपासचे लोक गाड्या करून ते बारी ऐकायला येत होते. तर ती बारी सुटली नाही, ती सोडली गेली. 15 दिवस बारी चाललीच होती. दररोज ती बारी ऐकायसाठी लोक येत होते. मग ती सोडली गेली. मग आज सुद्धा बाऱ्या घेतल्या जातात, पण 1 दिवसाच्या बाऱ्या असतात. ती बारी सोडली जाते. नंतर दुसऱ्या शहरांना ते भेदिक गाणी म्हणायला लावतात आणि ती सोडली जाते बारी. तर आज मी 2 प्रश्न सांगणार आहे. ते म्हणजे पहिला प्रश्न असा आहे, धात बसावे धात उठावे गोष्ट सांगतो खरी, बिन बापाचा पुत्र जन्मला आई बी नव्हती घरी. म्हणे हैबती, गुणीराज हैबती म्हणे, ह्या धात बसावे धात उठावे गोष्ट सांगतो खरी, बिन बापाचा पुत्र जन्मला आई बी नव्हती घरी. ही रामायणातली कथा आहे. ज्यावेळी रावणाचा वध करून राम, लक्ष्मण, हनुमंत आणि सीता माऊली ही ज्यावेळी अयोध्येमध्ये आलीत, अयोध्येमध्ये आल्यानंतर काही दिवसानं सीता गरोदर राहिली. गरोदर राहिल्यानंतर रामाना काही सवय होती की वेषांतर करून अयोध्येमधून फेरी मारायची. एक दिवशी ती फेरी मारण्यासाठी गेले असताना त्यांना एक घटना दिसली की एक परीट आपल्या बायकोला मारत होता. त्याची बायको
बाहेरला बरेच दिवस राहिली होती आणि बाहेर येऊन ती आली होती आणि तू घरामध्ये तिला घेत नव्हता. तू म्हणत होता की मी राम ऐकतोय तुला घरात घ्यायला. रामानं 14 वर्षे बायको वनवासात होती, याच्यात होती, रावणाच्या ताब्यात होती, तर ती ती घेतली, तसं मी तुला घेऊ शकत नाही असं तो म्हणत होता. ते ऐकलं रामानं. राम ताबडतोब राजवाड्यात आल्यानंतर लक्ष्मणाला बोलून घेतलं की सीतेला ताबडतोब तू जंगलात नेऊन सोड. सीतेला जंगलात नेऊन सोडल्यानंतर सोडायचा असा निर्णय घेतल्यानंतर लक्ष्मणाला आश्चर्य वाटलं, काय करायचं. रामाचा आदेश आहे म्हणून त्यानं ऐकलं की सीतेला घेतलं बरोबर आणि जंगलात नेऊन सोडलं. जंगलात सोडायचं कसं म्हणून त्याने वाल्मिक ऋषीच्या आश्रमात सोडलं. वाल्मिक ऋषीच्या आश्रमात सोडल्यानंतर परत आला लक्ष्मण. काही दिवसानं सीतेला तिथं मुलगा झाला, त्याचं नाव कुश ठेवण्यात आलं. एके दिवशी काय झालं, काही दिवसानं त्या आश्रमातले सगळे वाल्मिक ऋषी आणि सगळे ऋषी बाहेर कुठेतरी गेले आणि एकटीच सीता राहिली होती. सीतेला पाणी आणायला जायचं होतं. मग मूल पाळण्यात होतं. ते मुलाला कसं ठेवायचं एकट्याला म्हणून, कारण स्वापदी जंगलामधली येतील आणि ते मुलाला खायतील म्हणून. मग तिनं काय केलं की मुलाला घेऊन जायचं आणि पाणी घेऊन यायचं असं ठरवलं. मग ते मुलाला घेऊन गेली आणि पाणी आणण्यासाठी गेली. तोपर्यंत वाल्मिक ऋषी आले, बघतात तर पाण्यात मुलगा नाही म्हटल्यानंतर त्यांनी काय केलं की मंत्रानं मुलगा तयार करायचा निर्णय घेतला. लवाळा नावाचा जे वनस्पती आहे, लवाळा नावाचा वनस्पती, त्या वनस्पतीचा त्यांनी अभिमंत्रानं तो मुलगा तयार केला. आता इतिहासाला हे मान्य नाही, परंतु रामायणातली कथा आहे, पौराणिक कथा आहे, ती मान्य करावी लागेल. मग त्या मंत्रानं तो मुलगा तयार केला आणि तो पाण्यात झोपवला. थोड्या वेळानं सीतामाई आली, बघतात तर त्यांच्या काकेत मुलगा, तसाच मुलगा तो पाळण्यात आहे. त्यांना ती मग सगळी घटना समजावून सांगितली. मग ह्या घटनेची कथा अशी आहे की बिनबापाचा पुत्र जन्मला, आई बी नव्हती घरी. म्हणजे रामचंद्रांनाही माहीत नाही आणि सीतामाईलाही माहीत नाही. म्हणजे बिनबापाचा पुत्र जन्मला, आई बी नव्हती घरी. या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर असा प्रश्न आहे, दिसाचे चारिचंद्र पाहिले, चारिचंद्र सारखा नामाचा उच्चार, वाल्मिकी ऋषीने केले कथन, म्हणे गुणीराज हैबती. दिवसाचे चारिचंद्र पाहिले. दिवसाचे चारिचंद्र कोणते, तर ह्यात कवी कल्पना पण आहे. ती रामायणातील कथा आहे. ज्यावेळेला अयोध्येत ही मंडळी आली, ज्यावेळेला रावणाचा वध करून, राम, सीता, माऊली, हनुमान आणखी लक्ष्मण, त्यावेळी देवाने पुष्पवृष्टी त्यांच्यावर केली. त्यावेळेला सूर्य हा देव आलेला होता, दिवस होता. चंद्र त्यावेळेला आलेला होता, चंद्र हा आकाशाला चंद्र आलेला होता. त्यावेळेला शंकर आलेला होता, शंकराच्या डोक्यावरचा चंद्र होता. दोन चंद्र ते झालेत. आणि दुसरे 2 चंद्र म्हणजे प्रभू रामचंद्र, हे कवी कल्पना आहे. आणि सीतेचा मुखचंद्र असं त्यांनी म्हटलेलं आहे. सीतेचा मुखचंद्र म्हणजे हा यात कवी कल्पना आहे. असे दिवसाचे चारिचंद्र पाहिले, म्हणजे दिवसाचे चारिचंद्र पाहिले असं पण त्यांनी सांगितलं. आता एक प्रश्न प्रेक्षकांसाठी मी सांगतोय, ते तुम्ही त्याचा शोध घ्यायचा. वनवासी माझा राम चालला, वनवासी तिघेजण, राम, सीता, लक्ष्मण. लक्ष्मण वनात जाई, कंदमुळे आणून देई, आपण उपवासी राही ठावी कोणाला. लक्ष्मण वनात जाई, कंदमुळे आणून देई, आपण उपवासी राही ठावी कोणाला. तो लक्ष्मण वनात जायचा, कंदमुळं आणायचा आणि आपण उपवासी राहायचा, ते कोणाला माहीत होतं हे सांगायचं. त्यानंतर रावण गोसावी होऊन सीता नेली त्याने चोरून, कोणता दिवस कोणते नक्षत्र सांगा आम्हाला, कोणता दिवस कोणते नक्षत्र सांगा आम्हाला. तमाशातला प्रश्न आहे. तमाशात हा प्रश्न विचारला जातो, तमाशातल्या बारीमध्ये हा प्रश्न विचारला जातो. कोणता दिवस कोणते नक्षत्र सांगा आम्हाला. बापूबुवा करी अशी जुळणी, बाबूराव पाटील लागोत चरणी, दूधगंगेची निर्मळचानी, दूधगंगेची निर्मळ पाणी लागे रुचीला, वनवासी माझा राम चालला. अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता शेवटचा शेवटची जी लोककला आहे ते म्हणजे तमाशा. तमाशा हा भेदी शायरीमधून निर्माण झालेला आहे. तमाशामध्ये शाहीर पट्टी बापूराव, शाहीर भाऊ फक्कड हे मोठे शाहीर होऊन गेले. शाहीर विठाभाऊ नारायण गायकवाड, भाऊ बापू मांग, शाहीर शिवाशंभा कोल्हापूरकर, काळू बाऊळचा तमाशा, त्यानंतर नारायण वसळेकर, शिवराम बोरगावकर, छोटेखान, दत्ता महाडिक, जगताप पाटील, चंद्रकांत सर, दत्ता महाडिक, त्यानंतर
केरवा समडोळकर, घाट नांद्रेकर, सावळजकरचा तमाशा, ज्योतिबा डोंगराचा डवऱ्यांचा तमाशा, रजपुतवाडीकरांचा गोसाव्यांचा तमाशा, अशा अनेक तमाशे, शेकडो तमाशे, रघुवीर खेडकरांचा तमाशा, शेकडो तमाशे होऊन गेले. पण ते तमाशे सोंगाड्यांच्या नावावर तमाशे होते, नर्तकींच्या नावाच्या तमाशावर होते. पण आज मूळ तमाशा संपलेला आहे. मूळ तमाशा राहिलेला नाही, झाडाकडचा तमाशा राहिलेला नाही, पारावरचा तमाशा राहिलेला नाही, भेदिक शाहिरीवरचा आधारित तमाशा राहिलेला नाही. भेदिक शाहिरी आल्याशिवाय तमाशा होत नव्हता. तमाशागिरांना, आजच्या तमाशागिरांना तमाशा येत नाही आहे. आज तमाशाची जी विविध अंगे आहेत त्यामध्ये गण, गवळण, भेदिक झगडा, मुजरा, बतावणी, फार्स आणि तमाशाचा मूळ गाभा म्हणजे वग, तो आज बघायला मिळत नाही. बघायला मिळतो पण त्याला बघायला कोण नसतं. आता गणगवळण झाले की व्हरायटी शो होतो तमाशामध्ये. व्हरायटी शो, फक्त व्हरायटी शो ऐकण्यासाठीच तरुण पिढी आलेली असते. त्यावेळेला नर्तकी 10-15 नर्तकी आणलेल्या असतात, त्या नाचतात. फक्त गण कशा तरी रडत कडत होतो, गवळण कशी तरी रडत कडत होते. आणि त्यानंतर व्हरायटी शो होतो की हिंदी सिनेमातले गाणी लावले जातात. हिंदी सिनेमातली गाणी फक्त ऐकायची, वन समोर म्हणायचं की ते झालं की संपलं. मग 20-25 गाणी झाली की संपलं तमाशा. ती सगळीच वगाला सुरुवात झाली की बतावणी नाही, फारसं नाही, हे सगळं बंद होतं. वगाला सुरुवात झाली की 4 म्हातारी माणसं तेवढी वगाला थांबतात, त्यामुळं बाकी सगळी निघून जातात. मग थापाची हलगी जी असते ती थापाची हलगी ती संपलेली आहे. ढोलकीची जुगलबंदी, थापाची हलगीची जुगलबंदी आज ऐकायला मिळत नाही. दोन ढोलकी असतात, ते ढोलकी आता बसून वाजवले जातात. त्यानंतर सुरत्यांचं आवाज ऐकायला मिळत नाही. सुरते ते भेदिक शाहिरीमधले सुरते असतात, भेदिक शाहिरीचा अभ्यास असणारे सुरते असतात, सूर देणारे असतात, ते सुरते आपल्याला बघायला मिळत नाहीत. त्यानंतर आज आधुनिक वाद्याचा वापर केला जातो. त्यामध्ये ऑर्गन असते, पॅड असतं, कीबोर्ड असतो, सगळं जे आधुनिक ड्रम्स वगैरे असतात ते नुसती बडाबडी करतात. धड तो ऑर्केस्ट्रा नाही, धड तमाशा नाही, धड कलापथक नाही, अशी अवस्था तमाशाही झालेली आहे. आणि पूर्वीचा तमाशा जो पवळानी पट्टी वापरून गाजवला, ज्यांनी अविस्मरणीय तमाशा केला, विठाभाऊ नारायण गायकवाडने केला, काळूबावडीने अविस्मरणीय तमाशा केला, ते तमाशा आज बघायला मिळत नाही. पारावरचा तमाशा बघायला मिळत नाही. सकाळचा 10-12 वाजेपर्यंत तमाशा असतो, तो तमाशा बघायला मिळत नाही. वग बघायचं तर सोंगाड्याचं महत्त्व आज समजलं आहे. सोंगाडा नामशेष झालेला आहे. हे नामशेष तमाशा म्हणजे इतर लोकांना आज विकसित झालेले दिसतात थोड्या बहुत, पण तमाशा हा नामशेष होत आहे हे मात्र खरं. याला सरकारनं पॅकेज दिलेलं असून देखील पारंपरिक लोक तमाशा तुम्ही करा म्हणून असं सरकार पॅकेज देतं, 1 लाखाचं 2 लाखाचं पॅकेज देतं, परंतु ते पॅकेज घेऊन देखील तमाशा कलावंत तिकडे दुर्लक्ष करत आहेत. मूळ तमाशा ते करत नाहीत, फक्त व्हरायटी शो करतात आणि तमाशा झाला म्हणून सांगतात आणि तमाशा होत नाही. अशा परीने ही लोककला संपत आलेली आहे. तर ह्या लोककला टिकल्या पाहिजेत असं आम्हाला वाटतं. लोककला टिकण्यासाठी समाजानं न्याय दिला पाहिजे आणि शासनाने न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भारतीय लोकसंस्कृती अतिशय श्रेष्ठ आहे. लोकसंस्कृती उपासकाचा अभ्यास आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. आणि मला या ठिकाणी सिंधुजन अकादमीनं बोलण्याची संधी दिली त्यामुळे मी त्यांचा आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो.